हॅलो. तर आज होतं खूप जास्त इम्पॉर्टंट काम घरातलं, ते म्हणजे वॉलपेपर बसवणं, ते पण म्हणजे मेन वॉलला आपल्या लिव्हिंग रूममध्ये. जसं की मी फुल व्हिडिओ अपलोड केला, त्यामध्ये सांगितलं की कॉस्टिंग कुठपर्यंत गेली आहे. तर आपली कॉस्टिंग गेली आहे साधारण 4,300 ते 4,500 पर्यंत दोन्ही वॉलपेपर. त्यामध्ये मेन आहे गोल्डन फॉईलचा कस्टमाइज वॉलपेपर, तो गेलाय 2,000 मध्ये. आणि जो दुसरा आहे ज्याला आपण रोलही म्हणू शकतो, की एक रोलमध्ये खूप सारं आपण कव्हर करू शकतो, मोल्डिंग कव्हर करू शकतो, किंवा दुसरीकडे आपल्याला कुठल्या वॉलला लावायचं असेल तर तिथे आपण कव्हर करू शकतो. तर ती शीट मला भेटली होती 2,300 पर्यंत. वॉलपेपरचं काम झालं. त्यानंतर महत्त्वाचं काम म्हणजे कोअर कटिंग. जर AC बसवायचं असेल तर कोअर कटिंग करावीच लागते. आणि जर तुमचं नवीन घर असेल, इंटेरियर चालू असेल, तर प्लीज हे कामं प्लीज लवकर करा. कारण त्यानंतर जे पडदे लावलेले असतात किंवा जो कलरिंग झालेली असते घराची, तर सगळं पूर्णपणे घाण होतं, कारण की ड्रिल मशीनचं खूप काम पडतं त्या गोष्टीमध्ये. तर घरातली छोटी मोठी कामं तर चालूच असणार आहे. तर सध्या नवरात्री चालू आहे, तर नवरात्रीमध्ये मस्त असं कन्यापूजन सगळेच करतात. तर माझी नेबर सोनिया पण आज कन्यापूजन करत होती, तर म्हटलं चला थोडंसं हेल्प करूया तिला. हेल्प जर केली तर गप्पा गोष्टी करत काम किती हेही याचं बर्डनही येत नाही आणि पटापट कामही होतात आणि मनही लागतं. तर इकडे छोले आणि पुरीचा प्लॅन बनलेला होता सोनियाचा, तर तिने छोल्याची भाजी केली. नंतर थोडीशी मी हेल्प केली, काही तिची म्हणजे आमचीच फ्रेंड गीतांजलीनी हेल्प केली. तर हे सर्व जे दिसतंय ते आमच्या सोसायटीमधलेच मुलं आहेत, लहान मुलं, मोठे मुलं. आता ही जी एक्साइटमेंट दिसते ना मुलांची, तर ही जेवणासाठी वगैरे नाही बरं का, त्याच्यानंतर जी गिफ्ट मिळणार आहे ना यांना त्यासाठी. तर असा काहीसा मेनू होता आज आमचा. आणि स्वीटमध्ये केला होता मस्त असा शिरा, त्यामध्ये खूप सारं दूध टाकले, त्यामुळे थोडासा व्हाईट व्हाईट दिसतोय, पण टेस्ट त्याची भन्नाट होते, मस्त खूप छान. जेवण झाले सगळ्यांची, मग काय गिफ्टची वेळ होती. तर सोनियाने खूप छोटे मोठे क्यूटचे गिफ्ट आणले होते सगळ्यांसाठी. एक ब्रेसलेट होतं, ते तर सियाला खूप आवडलं, जसं तुम्ही बघू शकता. सर्व लहान मुलांचे जेवण झाले, त्यानंतर मग आम्ही पण जेवण केलं. तर बराच वेळ झाला होता रात्री रिटर्न यायला घरी. आणि आज होता दसरा, तर मग दसऱ्यानिमित्त थोडंसं लेपन करूया म्हटलं. उंबरठ्याचा जो आपण उंबरठा बसवलाय, फक्त हळदीनेच केलं होतं. त्यामध्ये थोडंसं चंदनचं पावडर, हळद असेल किंवा 2-3 गोष्टी अजून टाकतात, पण बाकी मी टाकलं नाही, कारण की माझ्याकडे नव्हते अवेलेबल. आणि इकडे छानसं पूजेचं ताट रेडी आहे. नंतर खाली आलो गाडीची पूजा करण्यासाठी. नॉर्मली गावाकडे तर संध्याकाळीच करतात, पण आम्ही सकाळी केलं. सर्व गाड्यांसाठी माळी बनवल्या होत्या, पण सगळ्यात आधी माळ घातली असेल ते म्हणजे सियाच्या सायकलनी. तर असा होता आजचा दिवस. तर भेटू लवकरच, तोपर्यंत बाय.